बँकेने मला खूप चांगल्या संधी दिल्या. म्हणजे आमच्या त्यावेळेच्या ज्या मोठ्या बँक ब्रांचेस होत्या की लातूर असेल, बाजीराव रोड असेल किंवा विलेपार्ले असेल, अशा सगळ्या ठिकाणी मला ब्रांच म्हणून काम करायची संधी बँकेकडनं मिळाली. तर एक काळ असा होता की जवळपास एकूण लातूरमधल्या बिझनेसमधला 75-80% बिझनेस फक्त जनता बँकेकडे होता. विश्वेश्वर सहकारी बँक ही आता जवळपास 50+ वर्षांची आहे. आज रोजी बँकेचा एकूण बिझनेस साधारण 3700 कोटी प्लस आहे. माझ्या एकट्याचं त्याच्यावरती हे होतं असं नाही, पण आमची जी टीम आहे इथली काम करणारी ही खूप चांगली आहे आणि त्या टीममुळेच हे केवळ शक्य झालं. आणि त्याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी करत नाही तुम्ही. जे काय असेल ते मे बी काही चुकलंही असू शकतं, असं काही नाही आहे, पण ते जे काय चुकलंय कसं चुकलंय हे तुम्ही सांगू शकता, पण ते लपवणं ही गोष्ट अपेक्षित नाही. म्हणजे कसं की जे 75% क्रायटेरिया होता असायला पाहिजे टोटल लोन्स, ते आता 60% त्यांनी आणलं. बरोबर. त्यामुळे प्रायोरिटी सेक्टर पूर्ण करणं हे थोडंसं बँकांना इझी झालं. छोट्या कर्जांमागचा त्यांचा उद्देश हाच आहे की तुमची जी कॉन्सन्ट्रेशन रिस्क आहे मोठ्या कर्जांच्या किंवा मोठ्या NPA ती कमी करावी. विश्वेश्वर बँकेमध्ये काय झालं की मी जेव्हा आलो ना त्यावेळेपासून सिस्टीम्स प्रोसिजर्स चांगल्या आहेत. इथली व्यवस्था एकंदर संचालक मंडळ त्यांचा मोठा आहे आणि सगळे व्यावसायिक आहेत. बरोबर. कुठलंही प्रेशर टाकणं काही करणं असा कुठलाही प्रकार होत नाही. बरोबर. स्मॉल फायनान्स वाढवायचा म्हणजे नंबर ऑफ अकाउंट्स वाढतात, रक्कम फार मोठी वाढत नाही, पण नंबर ऑफ खाती वाढली तर त्यांचा फॉलोअप आहे किंवा त्यांचे कंप्लायन्स आहेत याच्यावरती थोडंसं स्टाफला अधिक. बँकिंग हा विषय सुद्धा ग्रॅज्युएशनला होता, पण ते एक लिमिटेशन होती. बरोबर. त्याच्यात सखोलमध्ये जाऊन आणि त्याचं प्रत्यक्ष कामकाजात कसा वापर करायचा हे शिकवणं फार गरजेचं आहे. आणि गाडगीळ क्लासेस माझ्या दृष्टीने जे प्रसिद्ध आहेत ते ह्यासाठीच आहेत. नमस्कार, गाडगी क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली अनोखी पॉडकास्ट सिरीज आहे ज्याचं नाव आहे CEOs ऑफ द बँक. त्याचा आज आपण 3rd एपिसोड घेतो आहे आणि आज आपल्याला जे CEO आपल्याशी गप्पा मारायला आपल्याला आहेत ते म्हणजे श्रीराम आपटे सर. सर हे विश्वेश्वर कोऑपरेटिव्ह बँकेचे CEO म्हणून गेले 6 वर्ष काम बघतायत. बँकेबद्दल सांगायचं झालं तर आज बँक ही मल्टी स्टेट आणि शेड्यूल्ड बँक म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये कार्यरत आहे. गेली 50हून अधिक वर्ष बँक आपला बिझनेस या दोन्ही राज्यांमध्ये करते आहे आणि बँकेच्या टोटल 30हून ब्रँचेस आहेत आणि साधारणतः 3700 करोडचा त्यांचा बिझनेस मिक्स आहे. सो आज आपल्यासोबत विश्वेश्वर बँकेचे CEO श्रीराम आपटे सर आहेत आणि त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहे. त्यांच्या जर्नीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर नुकताच बँकेला जो शेड्यूल दर्जा प्राप्त झाला आहे त्यात सरांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आणि त्या प्रोसेसबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो सर नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. पहिल्याच प्रश्नाकडे मी येतो आणि जसं तुमच्याबद्दल मला समजलं की तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहात, म्हणजे BComही तुम्ही पूर्ण केलं आहे आणि लॉमध्ये पण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तर या 2 ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले असताना बऱ्याच अपॉर्च्युनिटीज तुमच्यासमोर असतील तेव्हा, पण मग बँकिंग करिअर का सिलेक्ट करावं असं वाटलं किंवा त्याच्यामागचं कारण काय होतं? ज्या वेळेला मी BCom झालो आणि LLB करत होतो त्यावेळेला माझ्या घरात जरा काही हे झालं की माझे वडील गेले अचानक आणि मग मला नोकरी करणं गरजेचं होतं. ओके. आणि म्हणून मग मी LLB करत असतानाच नोकरी सुरू केली. अर्थात त्यानंतरही मी नोकरी LLB 100% 3ही वर्ष पूर्ण केली आणि मग जो बँकेत मी लागलो तर असं लक्षात आलं की बँकेत सुद्धा, नाहीतर मला खरं तर वकील होऊन वकिली करण्याचा माझा ओरिजिनल हे होता. बरोबर. आणि त्या दृष्टीने मी ते करत होतो, परंतु बँकेतही लागल्यानंतर तिथलं वातावरण माणसं सगळं जे जुळत गेलं आणि आवडलं ते आणि तिथेही थोडासा लॉचा चांगला उपयोग होऊ शकतो असं लक्षात आल्यामुळे मग मी बँकिंग करिअर कंटिन्यू केलं. नक्कीच. सर तुम्ही साधारणतः आता जवळपास 40 वर्ष बँकिंग क्षेत्रामध्ये आहात. पहिले 37 वर्ष तुम्ही जनता सहकारी बँकेमध्ये अगदी क्लर्कपासून ते सिनियर मॅनेजमेंटपर्यंत तुम्ही काम केलं, वेगवेगळ्या ब्रँचेस बघितल्यात आणि आता गेले 6 वर्ष तुम्ही विश्वेश्वर बँकेचे CEO आहात. म्हणजे तुमची बँकिंग जर्नी जर आपण बघितली तरी साधारण 2 फेजमध्ये बघायला मिळते. एक जनता सहकारी बँक असेल आणि दुसरं विश्वेश्वर बँक. तर या संपूर्ण तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं इलॅबोरेट केलं तर आवडेल. जनता बँकेत मी म्हणलं तसं क्लार्क म्हणून लागलो, पण पुढल्या कालावधीमध्ये मला बँकेनी वेळोवेळी लवकरात
प्रमोशन दिली आणि त्याच्यामुळे माझी डेव्हलपमेंट चांगली झाली. बँकेने मला खूप चांगल्या संधी दिल्या. म्हणजे आमच्या त्यावेळच्या ज्या मोठ्या बँक ब्रांचेस होत्या की लातूर असेल, बाजीराव रोड असेल किंवा विलेपार्ले असेल, अशा सगळ्या ठिकाणी मला ब्रांच म्हणून काम करायची संधी बँकेकडनं मिळाली. त्यामुळे तिथेही मला चांगलं शिकता आलं, नवीन नवीन गोष्टी पाहता आल्या. तसंच हेड ऑफिसला परत आल्यानंतर सुद्धा मी HR डिपार्टमेंट, ऑडिट डिपार्टमेंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स, मार्केटिंग, प्लॅनिंग अशा सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मला काम करायची संधी मिळाली. अनेक हुशार माणसं आमच्याकडे खूप होती, पण सर्वांना संधी मिळते असं होत नाही. त्यावेळेस ती तशी संधी मला मात्र मिळत गेली आणि त्या संधीचा मला खूप फायदा झाला. आणि तो फायदा आता मला या विश्वेश्वर बँकेत काम करताना विशेषतः जाणवतो की सगळ्या प्रकारच्या कामामध्ये थोडंफार तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. बरोबर आहे. कारण ते जसं तुम्ही म्हणलात तसं CEO ला सगळंच बघावं लागतं आणि ते तुम्हाला जनता बँकेत शिकायला मिळाल्यामुळे आणि संधी मिळाल्यामुळे ते शक्य झालं. नक्कीच नक्कीच. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की मोठी ब्रँच लातूर ब्रँच आहे, म्हणजे एक वन ऑफ द मोठी ब्रँच असेल लातूर ब्रँच, तर एकंदरीतच लातूर ब्रँच किंवा लातूरचा जो बँकिंगचा एक हे आहे तो एक टोटली डिफरंट आहे. म्हणजे आपण ज्याला लातूर पॅटर्न सगळीकडेच फेमस आहे, म्हणजे शिक्षणात असेल तसं बँकिंगमध्ये पण लातूर पॅटर्न फेमस आहे. तर याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर. काय, लातूर ही आहे शेतमालाची खूप मोठी बाजारपेठ आहे. तिथे ट्रेडिंगचा व्यवसाय सीझनल का विना पण खूप मोठ्या प्रमाणात चालतो. बरोबर. आणि तिथल्या मार्केट कमिटीचं विशेषतः असं आहे की तिथल्या जो माल घेऊन येणारा शेतकरी आहे त्याला सेम डेला कॅश पेमेंट दिलं जातं आणलेल्या मालाचं. हा तिथला एक विशेष हे होता आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तिथे माल खरेदी व्हायची. त्याचप्रमाणे ऑइल मिल, डाळ मिल, ह्याला जे पूरक व्यवसाय आहेत शेतीपूरक, ते पण फार मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ते व्यवसाय त्यांचे फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आणि त्यामुळे तिथलं काम करायची जी पद्धत होती ती तिथे लागणारी कॅश, त्यावेळेला काही एवढं डिजिटल पेमेंट हे सुधारलेलं नव्हतं. त्यामुळे बहुतेक सगळी कॅश पेमेंट असायची आणि एवढ्या लोकांसाठी कॅश मॅनेज करणं हा सुद्धा एक मोठा आव्हान त्यावेळेला होतं. पण तिथे हे शिकायला मिळतं आणि त्याच जो व्यापार चालतो, त्यांच्या ज्या लिलाव कसे होतात तिथल्या मार्केट कमिटीमध्ये, तिथे रेट कसा ठरतो आणि आवक किती आहे, कमी जास्त, त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपल्याला ते सगळं मॅनेज करावं लागतं. पण म्हणजे आमच्या आधीच्या बऱ्याच ब्रांच मॅनेजर जे होऊन गेले तिथे, ज्यांनी सुरू केल्यापासून जे होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलपमेंट ब्रांचची चांगली केली होती. म्हणजे त्या एक काळ असा होता की जवळपास एकूण लातूरमधल्या बिझनेसमधला 75-80% बिझनेस फक्त जनता बँकेकडे होता. आणि त्यामध्ये मला खूप त्यामुळे शिकायला मिळालं. हे सगळे जे विषय होते आणि मी त्याच्यात इंटरेस्ट घेऊन मी शिकून घेतलं. त्यामुळे तो या दृष्टीने तिथलं थोडंसं हे वेगळेपणा आहे. बरोबर आहे. आणि थोडासा विश्वास हा एक भाग तिथे वेगळा आहे. म्हणजे त्यावेळेला थोडंसं नाही म्हणलं तरी माणसावरच्या शब्दांना किंमत होती आणि त्याप्रमाणे काही वेळेला थोडंसं डेअरिंग करून पण करावं लागायचं आणि कधी त्याच्यामध्ये पण वाईट अनुभव आला नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. सर, आत्ता विश्वेश्वर बँकेला नुकताच शेड्यूल्ड दर्जा प्राप्त झाला. मी त्याकडे सेपरेटली येणारच आहे. पण त्याआधी सगळ्यांना तुम्ही जर सांगितलं की बँकेची आत्ताची एक बिझनेस पोझिशन, फायनान्शियल स्टॅटिस्टिक्स, तर विश्वेश्वर सहकारी बँक ही आता जवळपास 50+ वर्षांची आहे. आज रोजी बँकेचा एकूण बिझनेस साधारण 3700 कोटी प्लस आहे. त्याच्यामध्ये 2200 कोटी प्लस डिपॉझिट, 1500 कोटी प्लस ॲडव्हान्सेस अशी पोझिशन आहे. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ साधारण 750-800 कोटीच्या आसपास आहे. बँक सातत्याने गेले 3-4 वर्ष FSWM सगळे क्रायटेरिया पूर्ण करते. प्रायोरिटी सेक्टर, विकर सेक्टर, हेही सगळे क्रायटेरिया त्यांचे पूर्ण आहेत. बँकेचा CRAR कंटिन्युअसली 15% प्लस आहे आणि नेटवर्थ ही सातत्याने वाढती आहे. आजची नेटवर्थ कुठेतरी 168 कोटीच्या आसपास नेटवर्थ आहे. पण बँकेची प्रगती म्हणाल तर सातत्याने गेले काही वर्ष सातत्याने चालू आहे. बरोबर, नक्की आहे. बरोबर. सो एकंदरीतच तसं बघितलं तर जी डेव्हलपमेंट बँकेने केली आहे ती खरंच, कारण शेड्यूल दर्जा प्राप्त होणं आणि आत्ताच्या सिच्युएशनला कोऑपरेटिव्ह बँकेला शेड्यूल दर्जा प्राप्त होणं हे चॅलेंजिंग आहे. तर त्याकडेच मग आता येतो आहे की तुम्ही हा शेड्यूल दर्जा प्राप्त करून दिलात, म्हणजे बँकेने एकंदरीतच ते कामगिरी केली, यात तुमचं मोठं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच होतं. तर ही सगळी प्रोसेस तुम्ही कशी हँडल केलीत किंवा त्याच्यात काय काय चॅलेंजेस जेव्हा तुम्ही RBIला फेस करत होतात किंवा जे काही कंप्लायन्स चॅलेंज असतील तर ते काय होते आणि ते कसे तुम्ही हे केलेत?
आता गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर कोऑपरेटिव्ह बँक कुठल्याच बँकेला हे मिळालेलं नव्हतं, शेड्यूल स्टेटस दिलेलं नाही गेल्या अनेक वर्षामध्ये. बरोबर. मध्यंतरी मग जानेवारी 24मध्ये RBIने एक नवीन पॉलिसी फ्रेम केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही क्रायटेरिया दिले होते की ह्या क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या ज्या शाखा बँका असतील त्यांनी ॲप्लिकेशन सबमिट करावं. बरोबर. तसं तर आम्ही पूर्वीपासून कंटिन्युअसली 4-5 वर्ष करतच होतो, पण ते काय एनी हाऊ वर्कआउट झालं नव्हतं. पण आता ह्या नवीन आलेल्या पॉलिसीनुसारही आम्ही ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर त्याच्यातही काही अनेक पूर्तता होत्या तुम्ही म्हणालात तसं. त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात भर असतो तो ते जे क्रायटेरिया आहेत की उदाहरणार्थ CRAR कंटिन्युअसली 3 वर्ष 3% जास्त पाहिजे नॉर्मल CRAR पेक्षा. मग तो 12 असेल तर तो तुमचा 15 कंटिन्युअस पाहिजे, प्रॉफिटमध्ये असायला पाहिजे, कुठलाही सुपरवायझरी ॲक्शन तुमच्यावरती ॲक्शन झालेली नसली पाहिजे आणि याच्यामध्ये सातत्य असायला पाहिजे, सलग 2-3 वर्ष या गोष्टी घडत असल्या पाहिजे, तरच ते त्याचा विचार करतात. त्याही वर्षी आमचं RBI इन्स्पेक्शन झालं होतं. बरोबर. त्याच्यामध्ये जे काही इश्यू होते तेही आम्ही सगळे पूर्ण केले, त्यालाही प्रॉपर हे दिलं. त्यामुळे ते कदाचित झालं. अर्थात हे काही माझ्या एकट्याचं त्याच्यावरती हे होतं असं नाही, पण आमची जी टीम आहे इथली काम करणारी ही खूप चांगली आहे आणि त्या टीममुळेच हे केवळ शक्य झालं. आणि ते कम्प्लायन्सेस असतील, पूर्तता आहे, या सगळ्या गोष्टी त्या टीमने अत्यंत मन लावून सगळ्यांनी पूर्ण केल्या. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याचा हे आम्हाला बेनिफिट मिळाला. नक्कीच. सर, जसं तुम्ही आता म्हटलात की शेड्यूल दर्जा घेण्यासाठी काही फायनान्शियल निकष आहेत, तर त्यातले एक 3-4 महत्त्वाचे निकष जरा सांगितलेत, इलॅबोरेट केलं तर. त्याच्यामध्ये काय आहे की त्यांनी पहिल्यापासून आहेत की आता टायर 1, 2, 3, 4 असं त्यांनी बँका विभागलेल्या आहेत. तर टायर 3 आणि मधल्या ज्या बँका आहेत त्या शेड्यूल होऊ शकतं, कारण त्यांच्यामध्ये बिझनेस किती असावा, 1000 कोटी प्लस डिपॉझिट असायला पाहिजे. त्यानंतर मग त्याला जोडून त्यांनी FSWMचे निकष आहेत ते त्या बँकांनी पूर्ण करायला पाहिजेत की उदाहरणार्थ त्यांचा नेट NP हा 3% खाली असायला पाहिजे. बरोबर. CRAR 3% म्हणजे नॉर्मल CRAR पेक्षा 3% जास्त असायला पाहिजे. कधी सुपरवायझरी ॲक्शन कुठला किंवा पेनल्टी अशा स्वरूपाचं कुठलं व्हायला पाहिजे. प्रायोरिटी विकर हे सगळे निकष पूर्ण असायला पाहिजेत. बरोबर. याच पद्धतीने सगळ्यात मी म्हटलं तसं शेवटचा महत्त्वाचा म्हणजे रेग्युलेटरी कम्फर्ट हा जो त्यांचा विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि त्याच्यात सातत्य असायला पाहिजे, सलग 2-3 वर्ष असेल असे काही त्यांनी निकष त्याच्यात निश्चित केले होते त्या पॉलिसीत आणि आम्ही ते पूर्ण करत असल्यामुळे आम्ही ॲप्लिकेशन केलं आणि पॉझिटिव्हली त्यांनी पण त्याच्याकडे घेतलं. सर, जसं हे क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट जसे आहेत तसे काही बँकेच्या दृष्टीने जसं तुम्ही आता म्हणालात की रेग्युलेटरी कम्फर्ट पाहिजे, तर त्याला काही क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट असतात की जे दाखवतं की बँक फायनान्शियली साऊंड आहे, बरोबर आहे, पण प्रॅक्टिसेस पण त्यांच्या तितक्याच साऊंड आहेत. तर ह्या जो क्वालिटी आस्पेक्ट आहे तो थोडासा एक्सप्लेन केला. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हटलं तसं निकष पूर्ण करणं किंवा फिनान्शियली त्यांचे जे क्रायटेरिया ते पूर्ण करणं इज वन थिंग. बरोबर आहे. परंतु ते त्यांना जे विशेषतः इन्स्पेक्शनमध्ये किंवा कंप्लायन्सेसमध्ये जाणवतं की तुम्ही दिलेली माहिती ही खरोखर बरोबर 100% आहे आणि तुम्ही ती मागितल्यानंतर इमिजिएट त्यांना पुरवणं किंवा देणं आणि त्याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी करत नाही तुम्ही. जे काय असेल ते मे बी काही चुकलंही असू शकतं, असं काही नाही आहे, पण ते जे काय चुकलंय कसं चुकलंय हे तुम्ही सांगू शकता, पण ते लपवणं ही गोष्ट अपेक्षित नाही. बरोबर. त्यानंतर फ्रॉड असणं कुठला तो तुम्ही न सांगणं असंही नाही. अर्थात या बँकेमध्ये तसं काहीच नसल्यामुळे तसा कधी विषय आमच्याकडे आला नाही, पण या बाबतीत आम्ही अत्यंत क्लॅरिटी होती की जे काय वस्तुस्थिती आहे ती 100% आणि वेळेत त्यांच्या पुढे समोर ठेवायची. कुठलंही फुल डिस्क्लोजर आणि ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, ती मेंटेन केली. कारण बरेचदा बँक फायनान्शियली साऊंड असते, पण या ह्याच्यात जर कुठे शॉर्टफॉल असेल तर मग तिथे तो हार्म होऊ शकतो. नक्कीच. सर, जसं आपण बघतो की सध्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स हा एक RBIचा एक फोकस्ड एरिया झाला आहे. म्हणजे आफ्टर कोविड RBIने बऱ्यापैकी फोकस करायला सुरुवात केली, कारण बरंचसं त्यांच्याकडे रेग्युलेशन आता आहे, ऑलमोस्ट 100% आपण म्हणू शकतो. बरोबर. तर आता नुकतेच काही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे जे गाईडलाईन्स आहेत ते स्पेसिफिकली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी बदल केले गेले. तर यात काय मोठे बदल झालेत कोऑपरेटिव्ह बँक? बेसिक म्हणजे कसं की जे 75% क्रायटेरिया होता असायला पाहिजे टोटल लोन्सच्या, ते आता 60%वर त्यांनी आणलं. बरोबर. त्यामुळे प्रायोरिटी सेक्टर पूर्ण करणं हे थोडंसं बँकांना इझी झालं. बरोबर. त्याचबरोबर प्रायोरिटीमध्ये धरायच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये MSME असेल, स्मॉल लोन्स असतील,
त्याच्यामध्ये काही काही गोष्टी त्यांनी ॲड केल्या, म्हणजे सोलर सारखी आता नवीन रिन्युएबल एनर्जी. तर सोलर प्रोजेक्टसाठी तुम्ही केलेला फायनान्स 35 कोटीपर्यंत तुम्ही प्रायोरिटी घेऊ शकता, किंवा छोट्या घरांवरच्या दिला असेल सोलर तर तो 10 लाखापर्यंत त्यांनी केलेला आहे. बरोबर. अशा बऱ्याच त्यांनी बारीक बारीक गोष्टी केल्या. किंवा MSCBच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यातलं त्यांचं मशिनरीमधली त्यांची इन्व्हेस्टमेंट आणि टोटल रिटर्नवर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केले जे पॉझिटिव्ह आहेत, आणि त्याच्यामुळे बँकांना ते प्रायोरिटी सेक्टर पूर्ण करणं फारसं अवघड जाणार नाही आता. बरोबर. सर, जसं तुम्ही आता म्हटलात की हे बदल जे पॉझिटिव्ह आहेत, तर त्याच्यात काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट काही आहे, किंवा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग काही आहे का ॲस्पेक्ट? चॅलेंजिंग म्हणाल ना तर थोडंसं वीकर सेक्शनच्या बाबतीमध्ये चॅलेंजिंग आहे. या ठिकाणी ब्रांचेस तुमच्या शहर विभागात जास्त सिटी एरियामध्ये असल्यामुळे ते थोडंसं तुम्हाला बंधन आहे. तरी त्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये लेडीजला दिलेली कर्जही आता त्यांनी विकरमध्ये घेतली, त्यामुळे ती थोडंसं त्याच्यावरती थोडंसं हे आहे. बरोबर. सर, या सगळ्या बदलमध्ये आपण असे कुठले स्पेसिफिक सेक्टर्स आहेत का ज्याच्यावर फोकस करू शकतो की जे म्हणजे बँकेच्या दृष्टीने कंप्लायन्स पण होईल आणि प्रॉफिटेबिलिटी पण साध्य करता येईल? कारण नुसता कंप्लायन्स हा काही ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. बरोबर आहे. पण असे कुठले सेक्टर्स आहेत का? आता तसा विचार केला तर आता बँकेला 50% जी कर्ज आहे ती छोटी आहेत, त्याच्यात सुद्धा थोडीशी वाढ करून त्यांनी आता थोडंसं आणखी एक पॉझिटिव्हली बदल त्याच्यामध्ये झालेला आहे, त्यामुळे ते थोडंसं तरी शक्य आहे. आणि पण ते करत असताना होतं कसं की त्याच्यामुळे हाऊसिंग लोन आहेत, छोटे स्मॉल बिझनेसमन आहेत, MSCBतल्या छोट्या छोट्या युनिट्स असतील, तर यांना कर्ज देणं हे बँकांना सहज शक्य आणि सोपंही आहे. बरोबर. हां, आता प्रॉफिटेबिलिटी अँगलनी म्हणाल तर कदाचित फार मोठी प्रॉफिटेबिलिटी येणार नाही, पण त्याला खर्च कंट्रोल करणं आणि आहे त्यात हे चालवणं, डिपॉझिट कासा डिपॉझिट वाढवणं की ज्याच्यामुळे कॉस्ट ऑफ डिपॉझिट कंट्रोलमध्ये राहील, अशा काही उपाय करून त्याच्यातनं मार्ग काढता येईल. बरोबर. छोट्या कर्जांमागचा त्यांचा उद्देश हाच आहे की तुमची जी कॉन्सन्ट्रेशन रिस्क आहे मोठ्या कर्जांच्या किंवा मोठ्या NPA ती कमी करावी. म्हणजे 2 खाती NPA झाली तरी फार मोठा बँकेला फरक येणार नाही. तर त्या दृष्टीने ते चांगली गोष्ट आहे, आणि तसं जर आपण केलं तर बँक अधिक स्मूथली व्यवस्थित चालू शकते. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू की हे आहेत पॉझिटिव्ह बदल, फक्त थोडी आपल्याला स्ट्रॅटेजी बदलणं आपल्याला ती सवय लागलेली असते इतक्या वर्षाची मोठी मोठी कर्ज द्यायची, मोठं रिपोर्ट घ्यायचा आणि बँकेचा वाढवायचा, त्याला थोडंसं ते कंट्रोल आहे. पण त्याच्यात प्रयत्न केले तर ते तुम्ही करू शकता, आणि लॉंग टर्म सक्सेसच्या दृष्टीने ते जास्त महत्त्वाचं आहे. करेक्ट. बरोबर. सर, म्हणजे बरेचदा RBIच्या गाईडलाईनमध्ये आयडियल बॉरोवर म्हणजे जो सगळ्या क्रायटेरिया फिट करेल असा असतो, पण आपल्या बँकेत जो येणारा बॉरोवर आहे तो कधीच आयडियल नसतो. म्हणजे काही गोष्टी कमी असतात, काही गोष्टी नसतात, असं असतं. तर एखादा बॉरोवर आपल्याकडे आला, त्यात कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बरेचदा असं होतं की फिल्टरेशन होतं. म्हणजे आधी बरेचदा लोक नॅशनलाइज जाऊन जातात, मग तिथं नाही तर मग कोऑपरेटिव्ह, असं पण होतं. तर या सगळ्यामध्ये त्या बॉरोवरला आयडियल बॉरोवर कसं करू शकतो आपण, किंवा म्हणजे जेणेकरून बँकेला पण कुठे प्रॉब्लेम नाही आणि बॉरोवर पण सेफ आहे? बरोबर. आता कसं आहे की अशा बँकांकडे, कोऑपरेटिव्ह बँकांकडे येणारे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचा व्यवसाय लहान असतो. एखादी इंडस्ट्रियल युनिट असला तरी तो वन मॅन शो असतो. बरोबर. त्याच्याकडे यंत्रणा नसते. किंवा एक CFO नेमला आहे, एक अकाउंट्सला वेगळा माणूस आहे, असं नसतं. ऑर्डर आणण्यापासून त्याची कंप्लीट करणं, त्या पोहोचवणं आणि रिकव्हरी करणं हे सगळं काम एकच माणूस करत असतो. आणि त्याच्यामुळे तो त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा विशेषतः आता हे जे नवीन जे स्टार्टअप सुरू होत आहेत तरुण मुलांचे, त्यांना त्यांच्या टेक्निकल गाईड ह्याच्यामध्ये ते खूप एक्सपर्ट असतात त्यांच्या व्यवसायामध्ये. परंतु फायनान्स आणि बँकिंग या बाबतीत त्यांना तेवढं हे असत नाही. तर अशा केसमध्ये काय होतं की बँकेने फायनान्स त्यांना करण्याबरोबरच हे बँकिंगला काय अपेक्षित आहे बँकेला, आणि ते तुम्ही कसं मेंटेन करा, कसं प्रेझेंट करा बँकेला, हेची पण गाईडलाईन्स देणं किंवा गायडन्स करणं हे पण बँकेचं काम आहे, असं माझं मत आहे. आणि तसं जर तुम्ही करत राहिलात तर तो बॉरोवर हळूहळू का विना पण तो त्या लाईनवर येऊ शकतो. आणि तुम्ही म्हणता असं तो आयडियल बॉरोवर होऊ शकतो. कारण त्याची रिपेमेंट करायची कॅपॅसिटी जी असते
मानसिकताही असते, हो. पण जे काही कागदोपत्री कम्प्लायन्सेस आहेत त्यात तो कमी पडत असतो. बरोबर. मग तिथे तुम्ही त्याला जर प्रॉपर गाईडलाईन दिली त्याला तर ते काम होऊ शकतं. बरोबर. कस्टमर अवेअरनेस आणि त्याचं एज्युकेशन हे सुद्धा बँकेचाच भाग आहे काय बँकेचा. बरोबर. म्हणजे तो स्टाफलाच ते करणं गरजेचं आहे, कारण ब्रँच लेवललाच तो येतो आणि तिथंच तो असतो. बरोबर आहे. सर, मी बरेच ठिकाणी ऑडिट्स करतो, पण एक डॉक्युमेंटेशनचा आस्पेक्ट विश्वेश्वर बँकेचा थोडासा मला वेगळा जाणवला. म्हणजे आता कुठलंच डॉक्युमेंटेशन परफेक्ट नसतं, हे तर अगदी आहेच आहे, पण टुवर्ड्स परफेक्शन असं डॉक्युमेंटेशन एक साधारण मला बघायला मिळालं. तर यामागचं तुमचं इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी काय होती? कारण प्रत्येक ब्रँचला हे सगळं प्रॉपर गाईडलाईन देणं, प्रोसेस फॉलो होणं हे तितकं चॅलेंजिंग आहे. म्हणजे विश्वेश्वर बँकेमध्ये काय झालं की मी जेव्हा आलो ना त्यावेळेपासून सिस्टीम्स प्रोसिजर्स चांगले आहेत. डॉक्युमेंटेशनचाही पण काही गोष्टी त्यावेळेलाही होत्या, पण होतं असं की डॉक्युमेंटेशनमध्ये नवीन कायदे आलेले, त्यातले बदल, RBIच्या काही इन्स्ट्रक्शन्स नवीन येतात की त्या तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये या गोष्टी असायला पाहिजेत, किंवा सुप्रीम कोर्टाचे काही एखाद्या विषयावरती निकाल येतात आणि त्याच्यानुसार डॉक्युमेंटेशनमध्ये बदल करावा लागतो. तर हे बदल आम्ही आमच्या वकिलांकडनं जाणीवपूर्वक करून घेतले आणि ते करत असताना मी हेड ऑफिसमधल्या संबंधित स्टाफची जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट ठेवली आणि त्याच्यामुळे त्यांना ते कळलं की आपण का हे बदल करतोय, कशासाठी करतोय, कसे केलेत ते. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही ब्रांच मॅनेजर्स आणि ऑफिसर्सचे ट्रेनिंग घेतली त्याच्यावरती, किंवा हे बदल काय आहेत, आपण एखादं डॉक्युमेंट का घेतो आणि त्याच्यामागचा उद्देश काय हे कळायला पाहिजे, तर ते जास्त व्यवस्थित इम्प्लिमेंट होतं. नुसतं एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला हे घ्यायचं कागद असं घेणं अपेक्षित नाही. बरोबर. तर ते केल्यामुळे आता ते आमच्याकडली तशी ही लिगसी आहे असं म्हटलं तरी चालेल की आमच्याकडे पहिल्यापासूनच होतं. आणि मी इथं आलो त्यावेळेला मी काय असं कदाचित 6 वर्ष राहीन असं मला अपेक्षित नव्हतं. म्हणजे 3 वर्ष 2 वर्ष आपण काम करू इथे, पण इथली व्यवस्था एकंदर संचालक मंडळ त्यांचा मोठा आहे आणि सगळे व्यावसायिक आहेत. बरोबर. कुठलंही प्रेशर टाकणं, काही करणं अशा कुठलाही प्रकार होत नाही. बरोबर. इथला स्टाफही खूप चांगला आहे. कल्चर जसं जनता बँकेचं कल्चर होतं त्याला सुटेबल कल्चरच इथं आहे. बरोबर. आणि माणसंही काम करणारी आहेत, जी काही टीम माझ्याबरोबर प्रत्यक्ष काम करते ते सगळे चांगल्या पद्धतीने काम करणारे लोक आहेत. इंटिग्रिटी वाईज सगळे एकदम अनडाऊटेड आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी इथं रमत गेलो. त्याच्यामुळे आता 6 वर्ष झाली तरी मी आता बास कंटाळला असं मला वाटत नाही. म्हणजे कामाचं प्रेशर घेत नाही, उलट एन्जॉयमेंट वाटते. कारण काम कुणाबरोबर करतो ह्यालाही तितकंच महत्व आहे. नक्कीच. बरोबर. सर, आपल्याकडे बरेच लॉज आहेत, म्हणजे अगदी सुरुवातीपासून DRT आलं, सरफासी आलं, आता IBC चालू आहे. तर याबद्दल तुमचा व्ह्यू कसा आहे? म्हणजे मला असं हवं आहे की हे लॉ सफिशियंट आहेत का, आणि जर नसतील तर ह्याच्यात काय बदल केले पाहिजेत? आता सो फार एज कोऑपरेटिव्ह बँक्स आर कन्सर्न आहे ना, पूर्वी ज्यावेळेला स्टेट कोऑपरेटिव्ह होतं तेव्हा त्यांना 101 कलम होतं की ज्याच्या खाली तुम्ही विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट पूर्ण प्रोसिजर करू शकत होता. बरोबर. जेव्हा मल्टी स्टेट बँक झाल्यानंतर त्याला आर्बिट्रेशन ॲक्ट लागू झाला. बरोबर. आणि मग आर्बिट्रेशन प्रोसेसमध्ये कसं होतं की आर्बिट्रेशनचं अवॉर्ड झाल्यानंतर ते एक्झिक्युशन खाली परत सिव्हिल कोर्टात जायला लागत होतं. बरोबर. आणि मग तिथं एक्झिक्युशन अवॉर्ड घेऊन मग त्याचं पुढे एक्झिक्युशन फर्दर करणं यात खूप टाईम जात होता. आता गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये सुद्धा बदल करून जसं 101 मध्ये होतं तशी प्रोसिजर ह्याच्यामध्ये आणलेली आहे. त्यामुळे सेंट्रल रजिस्ट्रारकडनं तुमच्या रिकव्हरी ऑफिसरला ज्या पॉवर्स उपलब्ध करून दिल्या आहेत की त्याच्या माध्यमातून तो विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट रिकव्हरी प्रोसेस पूर्ण करू शकतो. शिवाय सरफेसी खाली तर आहेच आहे, ती सगळ्यांसाठीच आहे. तर त्यामुळे आत्ताचे जे हा प्रोसेस आहेत ह्या त्या मनाने सफिशियंट आहेत. फक्त आता DRT मध्ये बँक नाही गेली, बॉरोवर गेला तरी सुद्धा बँकेला ते जावंच लागतं, इन्व्हॉल्ड होत असते. तर त्याच्यामध्ये जाणारा जो टाइम आहे तो थोडासा जर अजून कमी काही करता आला तर जास्त बेटर होईल. कारण DRTला केसेस पेंडन्सी खूप जास्त आहे. काय आहे की याचाच फायदा बरेच बॉरोवर असे असतात की ज्यांना भरायचं नाही अशी त्यांची प्रवृत्ती नाही आहे, पण त्यांना वेळ काढायचा असतो आणि वेळ काढण्याकरता सोपा मार्ग म्हणजे मग DRTला अपील करत राहण्यासारखं एकावर. बरोबर. थोडक्यात ते पेंडन्सी थोडी कमी झाली तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल. सर, मगाशी पण आपण प्रायोरिटी सेक्टरचं डिस्कशन जेव्हा करत होतो तेव्हा एक विषय आपण म्हटला होता की स्मॉल फायनान्स हा एक भाग आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक, RBIचा उद्देश असाच आहे की कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे स्मॉल फायनान्स. पण
जेवढा तुमचा रिटेल फायनान्स वाढतो तेवढंच मॉनिटरिंग आणि रिकव्हरीला प्रेशराईज होतं. कारण जेवढा मोठा कस्टमर बेस, नो डाऊट की रिस्क डायव्हर्सिफाय होते, पण तितकंच त्या यंत्रणेवर प्रेशर येतं. म्हणजे तर ते त्याच्याकडे तुमचं काय व्ह्यूज आहेत किंवा कसं आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की स्मॉल फायनान्स वाढवायचा म्हणजे नंबर ऑफ अकाउंट्स वाढतात, रक्कम फार मोठी वाढत नाही. पण नंबर ऑफ खाती वाढली तर त्यांचा फॉलोअप आहे, त्यांचे कंप्लायन्स आहेत, याच्यावरती थोडंसं स्टाफला अधिक लक्ष द्यायला लागतं आणि ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याकरता आम्ही काय केलं आहे की प्रत्येक ब्रांच वाईज एक एक माणूस हा एक सिंगल कॉन्टॅक्ट पॉईंट ठेवलेला आहे की ज्यांनी रिकव्हरी म्हणजे फक्त त्यांनी रिकव्हरी वसुली दर महिन्याला येते की नाही, SMA1 SMA2चा अभ्यास करून ती कमीत कमी कशी होईल याचा त्यांनी प्रयत्न करायचा आणि त्याचं रिपोर्टिंग त्याची आम्ही आढावा बैठक सारखी घेतो दर महिन्याला. बरोबर. आणि काय कुठपर्यंत आलंय, किती झालंय, नवीन काय वाढलं, याच्यावरती कायम कंट्रोल ठेवला तर ते अवघड नाही आहे. बरोबर. आधी देताना बॉरोवर बघूनच आपण केलेलं असतं, पण तरी या गोष्टी बँकिंग म्हणलं तर होत राहणार आहे. तर त्याच्यावर ह्या पद्धतीने कंट्रोल ब्रांच लेवलला ठेवता येऊ शकेल. अशा पद्धतीने आम्ही आता ते इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ती करावंच लागणार आहे. फक्त ते टीमवर्क केलं तर ते सोपं होईल. एकट्या महिन्यावरती सगळं करायचं म्हटलं तर कदाचित होणार नाही. मग त्याच्यापेक्षा खालचा ऑफिसर आहे, बरोबर, क्लार्क आहेत, त्यांना सुद्धा माहिती असते, त्यातली बॉरोवर माहीत असतात. मग त्याच्याकडे फॉलोअप करून त्याचा हप्ता नियमित वसूल होईल बघा, किती नवीन झाले, किती थकलेत, त्याचा आढावा सारखा सातत्यानं घेत राहिलं तर ते अवघड नाही फार. थोडक्यात कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं राहिलं तर ते होऊ शकतं. बरोबर. सर, बँकेतल्या प्रत्येक म्हणजे बँकरसाठी एक या दोन ज्या एक्झाम्स आहेत JIB CIB त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि आजकाल तर ते खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. तर याबद्दल तुम्ही थोडंसं नवीन जे बँकर्स आता आलेत किंवा येत आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? कसं आहे की JIB CIB हे तसं म्हणाल तर ते फोकस्ड एरियावरचे कोर्सेस आहेत. बरोबर. आणि तुम्ही BCom MCom किंवा कॉमर्सची डिग्री घेतली तर तुम्हाला बँकिंगमधलं सगळं येईल असं सांगता येत नाही. पूर्वी बँकिंग हा विषय सुद्धा ग्रॅज्युएशनला होता, पण ते एक लिमिटेशन होती. बरोबर. त्याच्यात सखोलमध्ये जाऊन आणि त्याचं प्रत्यक्ष कामकाजात कसा वापर करायचा हे शिकवणं फार गरजेचं आहे. आणि गाडगीळ क्लासेस माझ्या दृष्टीने जे प्रसिद्ध आहेत ते ह्यासाठीच आहेत. पूर्वीपासून बघतो, ही आजची व्यवस्था नाही आहे. मी बँकेत लागलो तेव्हापासून जे क्लासेस आहेत आणि तिथे हे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळतं. आज अनेक बँकर्स असे आहेत की ज्यांनी गाडगीळ क्लासेसमधनं हे केलेलं आहे. त्यामुळे तो विषय तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आज मी या लोकांना सांगेन की आता कसं होतं आहे, टेक्नॉलॉजी सातत्यानं बदलते आहे. बरोबर. बँकिंग बदलत चाललेलं आहे. तर याच्याबरोबर जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही हा अभ्यास वाढवलाच पाहिजे. रोजच्या रोज तुमचं वाचन, नवीन येणाऱ्या गोष्टी याची पाहिजे. बरं, आता कस्टमर सुद्धा हुशार झालेला आहे. पूर्वी आता वेबसाईटमुळे RBIने आज काय नवीन जाहीर केलं आहे हे कस्टमरला माहीत असतं. बरोबर. त्यामुळे तो जर बँकेत काही चौकशीला आला तर तुम्हाला माहीत नाही अशी परिस्थिती असता कामा नाही त्याची. आणि त्याच्यामुळे त्यांनी तेवढं अलर्ट राहून अपडेट राहणं हे फार गरज आहे. बरोबर. आणि कुठल्याही एरियामधलं व्हॅलिड क्वालिफिकेशन करणं हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. म्हणून JIB CIB हे प्रत्येक लागलेल्या क्लार्कने करणं गरजेचं आहे. आणि ते जितकं लवकर होईल जेवढं लवकर व्हाल तेवढं जास्त, कारण नंतर प्रेशरही वाढतं कामाचं. म्हणजे क्लर्कला असतंच नो डाऊट, पण घरातली आहे तुमची वाढत जातात. बरोबर आहे, जबाबदारी वाढत जातात. बरोबर आहे. सर, तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये फॅमिली सपोर्ट हा नक्कीच असणार आहे, तर त्याबद्दल थोडंसं सगळ्यांना काय झालं. जनता बँकेत मी म्हटलं तुम्हाला, मला विविध ब्रांचेसला संधी मिळाली, त्यामुळे ट्रान्सफरही बऱ्याच झाल्या. बरोबर आहे. आणि बायकोही त्यावेळेला बँकेतच नोकरी करत होती आणि मुली लहान होत्या माझ्या त्यावेळेला. पण हे सगळं बायकोने खूप छान पद्धतीने मॅनेज केलं. कारण ट्रान्सफर झाल्या ठिकाणी मी एकटाच जाऊ शकत होतो. मुलींच्या शाळा बदलणं, बायकोची नोकरी, या सगळ्या गोष्टी अवघड होत्या. बरोबर. पण त्यामुळे मला घराकडे फार लक्ष द्यायला लागलं. माझं इन्व्हॉल्वमेंट झाली, असं फार झालं नाही. बायकोनी सगळं अत्यंत खबीरपणे ते सगळं सांभाळल्यामुळे मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बँकेच्या व्यवसायावरती किंवा कामावरती करू शकलो आणि म्हणून इथपर्यंत मी येऊ शकलोय. बरोबर. नाही, नक्कीच. आणि तो सपोर्ट एक लागतो. सपोर्ट आहे. कारण काम करताना ते जर प्रेशर असेल तर ते कामही होत नाही आणि तिकडे काहीच होत नाही. बरोबर. सर, समजा तुम्हाला असं टास्क दिली की बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एक बदल घडवायचा आहे, तर तो कुठला असेल आणि का? आता बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सो फार एज कॉपरेटिव्ह बँक्स आर कन्सर्न तुम्ही विचार कराल ना, तर आता एक नवीन बदल येतोय, तो म्हणजे एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन निर्माण करतायत.
त्याची तयारी चालू आहे. हो हो आणि अम्ब्रेला ऑर्गनायझेशन चालू करायचं कारण हेच होतं की बँकांकडे सगळ्या दृष्टीने बँकांना मदत करणार एक कोणतरी एक सेंट्रल बॉडी असावी, बरोबर, की जी बँकांना विविध विषयांमध्ये कन्सल्टेशन देईल, माहिती देईल, सपोर्ट देईल. बरोबर. कारण आता झालं आहे असं की टेक्नॉलॉजी हा जो विषय हा दिवसेंदिवस बँकिंगमध्ये वाढत चाललेला आहे. खरं. तो आता कमी होण्याची शक्यता नाही. हो. मग त्याबरोबरच त्याच्या मागून येणारी जी रिस्क आहे ती पण खूप मोठी आहे. बरोबर. सायबर रिस्क आहे. बरं, सायबर रिस्क ही गोष्ट अशी आहे ना की त्याचा बँकेच्या व्यवसायाच्या याच्याशी संबंध नाही. छोटी बँक असू दे नाही तर मोठी बँक असू दे, नक्कीच तो जो रिस्क आहे ती सगळ्यांना सारखीच आहे. नक्कीच. बाकीच्या रिस्क करायची व्यवसायाच्या प्रमाणात बदलते, पण ही रिस्क आहे ही बदलणारी नाही. नक्कीच. आणि त्यामुळे त्या रिस्क मिटिगेट करण्याकरता जो काही कंप्लायन्स आहे, जो काही खर्च आहे, तो छोट्या बँका कितपत करू शकतात हा थोडासा क्वेश्चन आहे. बरोबर. आणि या दृष्टीने त्यांना या सगळ्यासाठी सपोर्टची गरज आहे. आणि ते सपोर्ट कदाचित अम्ब्रेला ऑर्गनायझेशन खूप चांगल्या प्रकारे देऊ शकेल. त्यांची जी काय आतापर्यंत हे आलेलं आहे त्याच्यानुसार ते खूप योजना चांगली आहे आणि त्यातनं बँकांना खूप चांगला सपोर्ट मिळू शकेल. बरोबर. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणाल तर माझ्या दृष्टीने मर्जर हा एक विषय आहे. बरोबर. की कोऑपरेटिव्ह बँका निघण्याचं कारण असं होतं की छोट्या छोट्या गावांमध्ये बँकिंग पोचावं. बरोबर. आणि त्यातनं लोकांना बँकिंगची सवय लागावी या दृष्टीने छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या छोट्या बँका निर्माण झाल्या. बरोबर. साईज खूपच लहान असला तरी ती बँक व्यवस्थित चालत होती. आजही चालत आहेत. बरोबर आहे. परंतु आताच्या काळात ह्या टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यामुळे ते थोडंसं अवघड आहे. मग अशा वेळेला जर त्या बँका 4-10 बँका एकत्र येऊन त्यांनी एक बँक काढली आणि त्याच्या ब्रांचेस म्हणून त्या चालू ठेवल्या, लोकांची सेवा कमी करावी असा त्याच्या मागचा उद्देश नाही. फक्त एकत्र येऊन केलं तर त्यांची स्ट्रेंथ वाढेल आणि स्ट्रेंथ वाढली तर त्या या सगळ्या गोष्टीला ते तोंड देऊ शकतील व्यवस्थित. तर तसं काहीतरी योजना येण्याची गरज आहे. बरोबर. म्हणजे मर्जर झालं तर म्हणजे छोटे छोटे त्यांना जी कॉस्ट आहे ती नक्कीच कमी करता येईल आणि तेवढी जास्त चांगली सर्व्हिसही देते. नक्कीच. बरोबर. म्हणजे मर्जर हा एक विषय त्या दृष्टीने. आणि आता आरबीआय त्यामुळे ब्रांचेस पण ओपन करू देत नाही. म्हणजे ते इन्सिस्ट की तुम्ही मर्ज करा शक्यतो दुसरी आहे. बरोबर सर. नक्कीच. सो तुम्ही सर आज ही सगळी माहिती आम्हाला दिलीत आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मेन एक जो तुमच्याकडनं विषय जाणून घ्यायचा होता तो शेड्यूल दर्जा, कारण हा एक चॅलेंजिंग अस्पेक्ट आहे. किती नाही म्हटलं तरी आज एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेला शेड्यूल दर्जा मिळणं हे अवघड आहे. आणि प्लस तुमचा जो बॉरोवरकडे बघण्याचा आस्पेक्ट किंवा डॉक्युमेंटेशन याबद्दलही आज बऱ्यापैकी तुमच्याकडनं जाणून घेता आलं. तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गाडगे क्लासेसकडनं तुम्हाला खूप धन्यवाद. आणि तुमची पुढची बँकिंग जर्नी अशीच अजून भरभराटी व्हावी ही पण तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.